सरकारने शक्ती कायदा पास केला पाहिजे, जो आम्ही पाठवला आहे। ममता बॅनर्जी संवेदनशील मुख्यमंत्री आहेत। जो प्रकार घडला तो चुकीचाच आहे, पण मला ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास आहे आणि त्या जो निर्णय घेतील तो महिलांच्या हिताचा असेल। तो कुठे आहे हा प्रश्न गृहमंत्री यांना विचारला पाहिजे। मराठवाड्यात पावसामुळे नुकसान झालं आहे, ते दुर्दैवी आहे। हे सरकार असंवेदनशील आहे। दुष्काळ, महिलांचे प्रश्न असू दे, सातत्याने घरफोडा, पक्षफोडा, ईडी, सीबीआय यातच सरकार व्यस्त आहे। दुष्काळामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही, म्हणून हे सरकार बदलणं गरजेचं आहे। Victim dies or is in a vegetative state. Do you expect महाराष्ट्र में भी ऐसा law? शक्ति कायदा तो पहले पास करे है सरकार, जो हमने पास करके दिल्ली भेजा है वो तो पहला करे। और वेस्ट बंगाल का बिल मैंने पूरा पढ़ा नहीं है, लेकिन ममता दीदी एक संवेदनशील नेता है। जो वेस्ट बंगाल में हुआ वह गलत ही हुआ, कोई नहीं कह रहा है कि वो ठीक कहा। वो जो गलत है वो गलत है, किसी की भी सरकार हो। और ऐसे चीज़ों में राजनीति आनी भी नहीं चाहिए, हम सब की भावना है। इसलिए जो वेस्ट बंगाल में हुआ वो गलत हुआ, इसका हम निषेध करते। लेकिन मेरा दीदी पे बहुत विश्वास है, वो एक संवेदनशील नेता है और वो कुछ जो निर्णय ममता दीदी लेगी वो इस देश की बच्चियों के हित में ही होगा। एक सवाल है कि सरकार उन्हें बचाना चाह रही है? आपके सवाल ही में मेरा जवाब है। आप जो सवाल पूछ रहे हैं उसी में मेरा जवाब है। तो आपटे वर्षावर आहेत का असं संजय राऊत म्हणतायत, त्याला शोधावं लागणार का? आपटे हे यांना शोधावं का लागतंय, का ते वर्षावर लपलेत का असं संजय राऊत म्हणतायत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी जे गृहमंत्री आहेत त्यांना विचारला पाहिजे ना। कारण का अर्ध्या वेळेत गृहमंत्र्यांचा जो बाईट येतो तो दिल्लीवरनंच येतो, तो तुमच्याच चॅनलवर मी दिल्लीवरनं पाहतो। सवाल आहे मराठवाड्यात पाऊस झालेला आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे, कसं बघता? शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत। हे दुर्दैव आहे, अतिशय असंवेदनशील असं हे सरकार आहे। आणि मग दुष्काळ असू दे, महिलांचे प्रश्न असू दे, सातत्याने घरफोडा, पक्षफोडा, ईडी, सीबीआय ह्याच्यातच हे सरकार व्यस्त असतं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती दुष्काळामध्ये हे सरकार अपयशी ठरलं आहे। त्यामुळे मला ह्या सरकारकडून काही अपेक्षाच नाही आहेत, म्हणून हे सरकार बदलणं गरजेचं आहे। अगर अजित पवार ये कहते हैं कि अगर जूते ही मारने तो सामने से आके मारी, ये जो कहीं ना कहीं चुनौती की तरह आप देख रहे हैं, चुनौती दे रहे हैं। ये एक लोकतंत्र है भैया, लोकतंत्र में किसी को भी बोलने का अधिकार है। मैम वेस्ट बंगाल में जो कानून कई ऐसी इनकमिंग अब हम देखेंगे रजिस्ट्रेशन। रामकृष्ण हरी, अभी बारिश हो रही है, आप संभालिए। मैम आरएसएस ने कास्ट सेंसस को वेलफेयरिज्म के लिए सपोर्ट किया है, अपोजेस इट्स यूज एज अ पॉलिटिकल टूल। एनसीपी का स्टैंड, एमसीपी का स्टैंड पहले से वही रहा है। वी हैव ऑलवेज सपोर्टेड इट। आई हैव स्पोकन ऑन द फ्लोर ऑफ द हाउस फॉर द लास्ट 10 years asking for a caste census. हाउ डू यू सी आरएसएस सपोर्टिंग इट? Where I welcome it. If there's a good decision, there's nothing wrong. Even in politics, we must agree to we must sometimes agree to disagree and disagree to agree sometimes. That's what a good and a strong democracy is. तरी रामराजे निंबाळकर हे पुन्हा परतीच्या वाटेवर असं कळतायत आणि लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची देखील माहिती मिळते, काय सांगाल? रामकृष्ण हरी.